भक्तजन हो, लग्न हा दोन जीवांचा पवित्र संस्कार, पण आज त्या संस्काराचा बाजार मांडला जातोय. मुलगी पाहायला येतात आणि गुण पाहण्याऐवजी पैशांचा हिशोब मांडतात. जिथे कन्यादान व्हायला हवं तिथे सौदा होतोय. अशा लोभी, अधर्मी, आचारभ्रष्ट वृत्तीवर संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून कडक शब्दात कानउघडणी केली आहे. तुकोबाराय सांगतात, जिथे पैशासाठी नातं जोडतात तिथे प्रेम राहत नाही, धर्म राहत नाही आणि देवही राहत नाही. आज काही ठिकाणी परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की मुलीच्या घरचेच मुलाच्या घरच्याकडून पैसे, मानपान, भेटवस्तू आणि मोठमोठ्या अपेक्षा ठेवतात. जणू मुलींचं लग्न नव्हे तर एखादा व्यवहारच सुरू आहे. नातं जुळवताना संस्कार, स्वभाव आणि प्रेम पाहण्याऐवजी कोण किती खर्च करणार, कोण किती देणार याचाच हिशोब मांडला जातो. ही प्रथा समाजाला अधर्माच्या दिशेने नेणारी आहे. तुकोबाराय सांगतात, लोभातून जोडलेली नाती कधी सुख देत नाहीत, कारण जिथे पैशाचा अहंकार येतो तिथं देवाचं प्रेम दूर जातं. लग्न हे दोन कुटुंबाचं प्रेमानं जुळणारं बंधन आहे. त्याला पैशाच्या तराजू तोलणं म्हणजे त्या पवित्र संस्कारांचा अपमानच आहे. म्हणूनच आजचा हा अभंग समाजाला जाग करणारा आहे. नात्यात व्यवहार नको, संस्कार हवेत, कारण संसार प्रेमाने टिकतो, पैशाने नाही. चला तर पाहू तुकोबारायांचा तो हृदयस्पर्शी अभंग. हाती होन डाविती बेना, करीती लेकीच्या धारणा, ऐसे धर्म झाले कली, पुण्य रंक पाप बळी. सांडिले आचार द्विज चहाड झाले चोर, तिळे लपविती पातळी, लेती विचारा कातडी. बैसुनिया तक्ता अनन्य विन पीडिती लोका, मुदबख लिहिणे तेल तूप साबण केने, निचाचे चाकर चुकुलिया खाती मार. राजा प्रजा पिढी क्षेत्री दुषितासी तोडी, वैश्य शूद्राधिक हे तो सहज नीच लोक. अवघा बाह्य रंग आत हिरवे वरी सोंग, तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा. याचा अर्थ असा की कलियुगामध्ये विवाहास योग्य झालेल्या मुलीचा बाप मुलाकडील लोक मुलीला पहावयास आले तर प्रथम धनासाठी सौदा करतो. त्यामुळे अधर्म वाढतो आहे, पुण्य कमी आणि पाप बलवान होत आहे. ब्राह्मणांनी आपला आचार धर्म सोडून दिला असून ते चोरी, चहाडी करू लागले आहेत. कपाळी टिळा लावण्याचे, पंचांग पाहण्याचे सोडून विजाळ कातडी पट्टे घालू लागले आहेत. सत्ता स्थानावर बसून सामान्य लोकांवर अन्याय करू लागले आहेत. स्वयंपाकघरात तेल तूप साबणाचा हिशोब करतात. हीन लोकांचे चाकर बनून रोज मार खात आहेत. राजे लोक प्रजेला पीडा देतात. वैश्य शूद्रादी हलक्या वृत्तीचे लोक अधर्माने वागतात. बाह्यतकारी सज्जनाचे सोंग करून अंतकरणात विषारी विचार असतात. तुकोबा म्हणतात, कलियुगातील ही परिस्थिती पाहून हे विठ्ठला निद्रा सोडा आणि त्वरित धावत या. श्रोते हो, तुकोबारायांचा हा अभंग फक्त एका प्रथेवर प्रहार करणारा नाही, तर समाजातील दांभिकपणा, लोभ आणि अन्यायावर आरसा दाखवणारा आहे. तुकोबाराय सांगतात, धर्माचा मोठेपणा दाखवून काही लोक स्वतःला श्रेष्ठ म्हणवतात, पण अंतकरणात लोभ, अहंकार आणि स्वार्थ भरलेला असेल तर बाह्य रूपाला काहीच अर्थ राहत नाही.
सत्तेच्या स्थानावर बसलेले काही लोक प्रजेला पीडा देतात, गरिबांना चाकरासारखं वागवतात आणि वरून धर्म, न्याय आणि नीतीच्या गोष्टी करतात. अशा ढोंगी वृत्तीवर संत तुकाराम महाराज यांनी कडक शब्दात प्रहार केला आहे. आजही अनेक लोक वरून खूप गोड बोलतात, चेहऱ्यावर सज्जनपणाचा मुखवटा असतो, पण अंतःकरणात मात्र विष, मत्सर आणि स्वार्थ दडलेला असतो. तुकोबाराय सांगतात, देव बाह्य दिखावा पाहत नाही, तो मनाची शुद्धता पाहतो. म्हणूनच नात्यामध्ये व्यवहार नको, मनात प्रेम हवं, मुखात गोडवा नको, अंतःकरणात सत्य हवं आणि धर्म हा कपड्यात नाही तर आचरणात दिसला पाहिजे. याच संदेशासह आजचा हा अभंग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुकोबारायांच्या आणखी एका जागृती करणाऱ्या अभंगासोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.